नमस्कार, मी जे.बी. कुलकर्णी. आजच्या आपल्या एक्सेल टिपचा फोकस आहे डेटा एंट्री आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण टेक्स्ट आणि नंबर्स हे एक्सेल शीटमध्ये कसे एंटर करायचे याच्याविषयी काही माहिती घेणार आहे. सुरुवातीला आपण एक सॅम्पल वर्कशीट बघूया. या वर्कशीटमध्ये रो नंबर 4 मध्ये टेक्स्ट तुम्हाला दिसतंय. कॉलम ए मध्ये हे जे सगळं आहे हे टेक्स्ट आहे आणि कॉलम बी टू कॉलम डी याच्यामध्ये ह्या सिलेक्टेड रेंजमध्ये सगळे नंबर्स दिसत आहेत. त्याच्याशिवाय रो नंबर 17 मध्ये सर्वात शेवटी हा जो सिलेक्टेड एरिया आहे त्यामध्ये आपण फॉर्म्युला वापरून काही कॅल्क्युलेशन्स केलेली आहेत. तर नॉर्मली आपण कुठलीही एक्सेलची वर्कशीट बघितली किंवा नॉर्मली आपण ज्या एक्सेलच्या वर्कशीट्स बनवतो तर त्याच्यामध्ये टेक्स्ट आणि नंबर्स हे बऱ्याच वेळा असतात आणि एक्सेल हे कॅल्क्युलेशनचं टूल असल्यामुळं आपण फंक्शन्स वापरून फॉर्म्युलाज वापरून बऱ्याच वेळा एक्सेलमध्ये कॅल्क्युलेशन्सही करत असतो. आता आपण ह्याच्या एंट्रीच्या विषयीच्या ज्या काही टिप्स आहेत टेक्स्ट करता आणि नंबर्स करता त्या जाणून घेऊया. त्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट, तुम्ही अजूनपर्यंत जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि नोटिफिकेशन्समधला ऑल हा ऑप्शन्स घ्या. आता आपण सुरुवात करूया. त्याच्यामधली पहिली टिप जी आहे ती विंडोज सेटिंग फॉर रिजन अँड लँग्वेज. नॉर्मली बाय डिफॉल्ट इंग्लिश US असं सेटिंग असतं, ते आपल्याला चेंज करून इंग्लिश इंडिया असं करावं लागेल. जर समजा तुमची विंडोजची व्हर्शन ही विंडोज XP असेल तर तुम्हाला कदाचित तिथे इंग्लिश इंडिया मिळणार नाही, त्यामुळं तुमचं इंग्लिश UK हा ऑप्शन वापरला तरी चालू शकेल. ही सेटिंग जी आहे त्याचा एक स्क्रीनशॉट घेतलेला आहे मी विंडोज 10चा, तो स्क्रीनशॉट बघून घ्या. टाईम अँड लँग्वेज ह्याच्या अंडर ही सेटिंग्स अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये आपण रिजनची सेटिंग्स, लँग्वेजची सेटिंग, डेट अँड टाईमची सेटिंग्स करू शकतो. रिजनमध्ये आत्ता मी इथे कंट्री ऑर रिजन इंडिया असं म्हणलेलं आहे आणि रिजनल फॉर्मॅटमध्ये इंग्लिश इंडिया असं म्हणलेलं आहे. तसंच तुम्ही लँग्वेजमध्ये जाऊन सुद्धा इथं इंग्लिश इंडिया अशी लँग्वेज सिलेक्ट करणं आवश्यक आहे. आता आपण पुढची ऍक्टिव्हिटी जी आहे ती बघूया. चेक ऑप्शन्स और सेटिंग्स इन एक्सेल फॉर लँग्वेज. इथे आपल्याला डिफॉल्ट लँग्वेज जी आहे एक्सेलमध्ये ती इंग्लिश इंडिया अशी सेट करणं आवश्यक आहे. इंग्लिश इंडिया नसेल तर मग इंग्लिश UK सेट करा. याच्याकरता इथं फाईलवरती क्लिक करा, त्याच्यानंतर ऑप्शन्समध्ये जा, इथे लँग्वेज याच्यावरती क्लिक करा. आता माझ्याकडे इंग्लिश इंडिया, इंग्लिश UK आणि इंग्लिश US अशा 3 लँग्वेजेस आहेत आणि त्याच्यातली डिफॉल्ट लँग्वेज म्हणून मी इंग्लिश इंडिया सध्या सेट केलेली आहे. तर असं तुम्हाला सेटिंग करावं लागेल. याच्या पुढची ऍक्टिव्हिटी जी आहे एन्श्युअर करेक्ट केस अपर और लोअर ड्युरिंग टेक्स्ट एंट्री. आता हे महत्वाचं आहे कारण एक्सेल टूल जे आहे हे बेसिकली नंबर क्रंचिंग करता आहे, म्हणजे नंबर्स तुम्ही एंटर करून त्याच्यावरती तुम्हाला जे काही अनालिसिस करायचं असेल त्याच्याकरता एक्सेल हे टूल आहे. पण ज्यावेळी आपण नंबर्स लिहितो त्यावेळी हे नंबर्स काय आहेत हे कळण्याकरता आपल्याला टेक्स्ट लिहिणंही गरजेचं असतं. जसं आता हा 1000 नंबर आता मी जो सिलेक्ट केला आहे हा नुसता नंबर टाकला तर आपल्याला काहीच कळणार नाही, पण हा 1000 नंबर ही क्वांटिटी आहे आणि इकडे जर बघितलं तर हे बजाज ऑटोची जी ऑर्डर आहे त्याच्यामधली ही क्वांटिटी आहे हे आपल्याला कळतं. वरती टेक्स्ट आपण जे लिहिलेलं आहे त्याच्यावरून कळतं की हे एंटर टेक्स्ट अँड नंबर्स या ऍक्टिव्हिटी मधला किंवा ह्या ऍक्टिव्हिटीसाठी केलेली आपण ही वर्कशीट आहे. तर अशा प्रकारे टेक्स्ट आणि नंबर्स आपल्याला जे लागतात
ते प्रॉपरली एंटर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता इथं अप्पर केस, लोअर केस असं आपल्याला चेंज करता येत नाही, जसं आपण वर्डमध्ये करू शकतो तसं. त्यामुळं इथे जर तुम्ही समजा एखादं अक्षर कॅपिटल न काढता जर स्मॉलमध्ये काढलं, तर ते परत तुम्हाला मॅन्युअली चेंज करावं लागेल. त्यामुळे सुरुवातीलाच आपण एंट्री करताना ही काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्ही समजा जर या ठिकाणी गेला, इथं फॉन्ट करता काही टूल्स आहेत. इथे जर बघितलं, फॉन्ट करता तुम्हाला फॉन्ट सिलेक्ट करता येतो, बोल्ड, इटॅलिक वगैरे हे करता येतं. त्याच्यानंतर इकडे अलाइनमेंट वगैरे आहे, फॉन्टचा कलर आहे, फील वगैरे आहे. परंतु तुम्हाला इथं चेंज केस असा ऑप्शन इथे कुठेही नाही. त्यामुळं पर्टिक्युलरली टेक्स्टची एंट्री करताना केसची काळजी घ्या. त्याच्या पुढची टिप बघूया आपण. यूज स्पेल चेक आफ्टर टेक्स्ट एंट्री. आणि स्पेल चेक करता शॉर्टकट की आहे F7. आता ह्या शीटमध्ये कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की इथे काही टेक्स्टमध्ये स्पेलिंगच्या चुका आहेत. तर ह्या चुका आपल्याला करेक्ट करण्याकरता F7 किंवा स्पेल चेक हा ऑप्शन वापरला पाहिजे. आता जर समजा तुम्ही या ठिकाणी रिव्ह्यू ह्या टॅबमध्ये गेला, तर या ठिकाणी तुम्हाला स्पेलिंग हा ऑप्शन मिळतो, पण त्याचा शॉर्टकट तुम्ही बघितला तर इथं F7 दिलेला आहे त्यांनी. त्यामुळे डायरेक्टली आपण F7 वापरून स्पेल चेक करू शकतो. कुठेही कर्सर ठेवा आणि F7 दाबा. आता एक्सेल ना याच्यामध्ये आता मला टोटल या ठिकाणी माझा एल चुकून डबल झालेला आहे, त्यांनी मला करेक्शन दिलं टोटल. या ठिकाणी मी हे चेंज करून टाकलं. त्याच्यानंतर पुढचा शब्द आला क्वांटिटी. हा त्यांनी काही मला सजेशन दिली, पण मला क्वांटिटी असाच ठेवायचं आहे म्हणून मी इग्नोर वन्स केलं. त्याच्यानंतर इथे पेमेंट, पेमेंटचं माझं स्पेलिंग चुकलेलं आहे, तर इथं खालती जे करेक्ट स्पेलिंग दिलं आहे ते मी चेंज करतो. ज्यावेळी आपण आपल्या शीटच्या एंडला जातो त्यावेळी एक्सेल तुम्हाला विचारतो की सुरुवातीपासून तुम्हाला स्पेल चेक करायचं आहे का. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला करण्याची गरज आहे, कारण आपला सेल हा सिलेक्शन हे मध्येच होतं, म्हणून ते एस वरती क्लिक करा. त्याच्या पुढचा शब्द आला या ठिकाणी कस्टमर. इथं आता तुम्ही बघितलं तर कस्टमरचं माझं स्पेलिंग चुकलेलं आहे. इथं करेक्ट स्पेलिंग MER असं आहे, हे मी चेंज केलं. त्याच्यानंतर पुढचा क्वांटिटी, त्याचंही स्पेलिंग चुकलेलं आहे, ते पण मी चेंज केलं. त्याच्यानंतर व्हॅल्यूचं स्पेलिंग यू डबल झालेलं आहे, ते पण मी इथं चेंज केलं. इथं रुपीज करता त्यांनी काही ऑप्शन दिलेत, पण मला ते चेंज करायचं नाही आहे, त्यामुळे मी इग्नोर करतो. त्याच्यानंतर बिल्डमध्ये एल एक माझा मिसिंग आहे, त्यामुळे हे चेंज करतो. रुपीजमध्ये मला काही चेंज करायचं नाही, त्यामुळे मी इग्नोर करतो. स्पेल चेक कम्प्लीट झालेलं आहे. तर ज्यावेळी आपण टेक्स्ट एंट्री करतो त्यावेळी ॲज अ गुड हॅबिट कायम F7 दाबा आणि ज्या काही आपल्या स्पेलिंग मिस्टेक्स असतील त्या करेक्शन करून घ्या. आता याच्या पुढची टिप बघूया. फॉर नंबर्स एंट्री यूज सुटेबल नंबर फॉर्मॅट. यूज कॉमा सेपरेटर फॉर व्हॅल्यूज ओव्हर 1000. यूज करन्सी और अकाउंटिंग फॉर्मॅट फॉर मॉनिटरी व्हॅल्यूज. आता हे जे आपण आता एक्झाम्पल घेतलेलं आहे याच्यामध्ये क्वांटिटी जी आहे हा एक नंबर आहे, व्हॅल्यू जी आहे हाही नंबर आहे, आणि बिल्ड अमाऊंट आहे हा नंबर आहे. पण या दोन्हींचे फॉर्मॅट्स निरनिराळे आहेत. व्हॅल्यू जी आहे ती करन्सी किंवा अजून एक फॉर्मॅट आहे तो वापरू शकतो, पण क्वांटिटीला आपल्याला करन्सी वापरण्याची गरज नाही आहे, कारण क्वांटिटी ही बेसिकली नंबर फॉर्मॅट आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळी आपल्या व्हॅल्यूज मोठ्या असतात म्हणजे हजारामध्ये किंवा लाखामध्ये किंवा त्यापेक्षाही जास्ती, त्यावेळी जर आपण इथे कॉमा वापरला तर याला
वाचणं जास्ती सोपं जातं. आता हा जर आकडा बघितला तर हा 17,71,000 आहे का 1,77,00,000 आहे, हे आपलं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकेल. तर ते अव्हॉइड करण्याकरता कॉमा स्टाईल जी आहे ती वापरणं फार गरजेचं आहे. त्यामुळं आता मी हे सगळे सेल्स जे आहेत ते सगळे सेल्स सिलेक्ट करतो. इथं आता मी नंबर्स किंवा करन्सी वापरलेली आहे आणि त्याला इथे मी होम टॅबमध्ये इथे माझ्याकडे नंबरच्या अंडर इथे कॉमा स्टाईल असा कॉमा दिसतो या ठिकाणी, याच्यावरती तुम्ही क्लिक करा. आता या ठिकाणी त्याने ऑटोमॅटिकली 2 डेसिमल ऍड केलेले आहेत. मला डेसिमल्स नको आहेत म्हणून मी इथे जाऊन डेसिमल्स कमी करून टाकतो. ज्यावेळी अशा प्रकारचे नंबर्स असतात त्यावेळी ते वाचणं सोपं जातं आणि आता हे आपल्याला क्लिअर कट कळतं की हे 17,71,000 आहेत आणि हे 1,77,00,000 नाही आहेत. आता मगाशी आपण जी विंडोजची सेटिंग बघितली ती फार महत्वाची ह्याच्याकरता आहेत कारण US किंवा युरोपियन कंट्रीज ज्या आहेत त्या ठिकाणी मिलियन्स बिलियन्स असे वापरतात आणि प्रत्येक 3 डिजिट नंतर त्यांचा कॉमा येतो. आपल्याकडे असं नाहीये. त्यामुळे ज्यावेळी आपण इंडिया हा ठिकाणी फॉर्मॅट वापरतो त्यावेळी ऑटोमॅटिकली तो अशा प्रकारचा नंबर फॉर्मॅट सिलेक्ट करतो. आता याच्याशिवाय करन्सी जी आहे ती करन्सीला जर आपण इथं करन्सी फॉर्मॅट वापरला, आता ह्या पर्टिक्युलरली सी आणखी डी कॉलम मधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या करन्सी मधल्या आहेत. म्हणून मी त्या सिलेक्ट करून त्याला इथे जो फॉर्मॅट जो आहे नंबर फॉर्मॅट याच्यात ड्रॉपडाऊन मध्ये आपल्याला करन्सी आणि अकाउंटिंग हे 2 ऑप्शन्स येतात. याच्यातला सुरुवातीला मी करन्सी ऑप्शन वापरतो आणि डेसिमल्स जे आहेत ते कमी करून टाकतो. हा जर ऑप्शन वापरला तर या ठिकाणी आता ऑटोमॅटिकली रुपीजचा सिम्बॉल ऍड झाला आणि रुपीजचा सिम्बॉल हा नंबरला अगदी लागून आलेला आहे. तर अशा प्रकारे सुद्धा आपण फॉर्मॅट वापरू शकतो. जर समजा आपल्याला अकाउंटिंग फॉर्मॅट हा जर वापरता आला तर त्याच्यामुळे आपल्याला रुपीज सिम्बॉल जो आहे तो सगळा अलाइन झालेला दिसतो. आता या ठिकाणी तुम्ही बघून घ्या, करन्सीच्या ऐवजी मी आता इथं अकाउंटिंग हा फॉर्मॅट वापरतोय आणि त्याचे दोन्ही डेसिमल्स काढून टाकतोय. गरज पडली तर तुम्ही डेसिमल्स ठेवू शकता. आता इथे जो आपला सिम्बॉल जो आहे रुपीज सिम्बॉल हा लेफ्ट साईडला आलेला आहे आणि ते दिसायला चांगलं दिसतं. त्यामुळे तुम्हाला जशी गरज असेल तसं तुम्ही अकाउंटिंग फॉर्मॅट वापरा किंवा या ठिकाणी करन्सी फॉर्मॅट वापरा, पण हे जास्त तुम्हाला बरं पडेल. जर समजा तुम्ही ऑर्डर व्हॅल्यू रुपीज असं ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असेल आणि जर तुम्हाला या ठिकाणी हा सिम्बॉल वापरायची गरज नसेल करन्सीचा तर तुम्ही नुसता नंबर फॉर्मॅट आणि कॉमा स्टाईल वापरली तरीही चालू शकेल. आता आपण याच्या पुढची टिप बघूया. स्पेशल टेक्स्ट एंट्री ही शेवटची टिप आहे. याच्यामध्ये आपण 2 गोष्टी बघणार आहे, नंबर स्टार्टिंग विथ 0 आणि लॉंग नंबर्स. पर्टिक्युलरली क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचे जे नंबर्स असतात ते 16 डिजिटचे नंबर असतात आणि एक्सेलमध्ये 16 डिजिटचा नंबर नॉर्मली आपल्याला टाकता येत नाही. आता या ठिकाणी स्पेशल एंट्री ही जी शीट आहे याच्यामध्ये आपण एंट्री करून बघणार आहे. आता या ठिकाणी मला 0 1 2 3 अशी जर एंट्री करायची असेल 0 1 2 3 तर एक्सेल बेसिकली फक्त 1 2 3 असं घेतो, 0 घेत नाही. तेच आता ह्या ठिकाणी 0 0 1 2 3 असं केलं तरी तो 1 2 3 घेतो. तसंच या ठिकाणी जर आता आपण बघितलं मी 16 डिजिटचा नंबर घेतलाय, 1 ते 8 आणि 1 ते 8 असे 2दा नंबर घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 परत 1 2 3 4 5 6 7 8. ज्यावेळी मी अशा प्रकारचा नंबर एंटर करतो त्यावेळी इथं असं काहीतरी येतं, असा निराळा नंबर येतो. आता असा नंबर आपल्याला नको होता, आपल्याला 16 डिजिट नंबर पाहिजे. तर जर आपल्याला अशी करेक्ट एंट्री करायची असेल
तर त्याच्याकरता एक टेक्निक आहे. हे आता सध्या मी जे काही एंट्री केल्यात त्या डिलीट करून टाकतो. एक तर आपण हा जो फॉर्मॅट जो आहे इथला सेलचा फॉर्मॅट हा जनरलच्या ऐवजी इथं आपण टेक्स्ट फॉर्मॅट करू शकतो. एकदा त्याला आपण टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट केला की तो ऑटोमॅटिकली घेतो. पण इथे जाऊन हा फॉर्मॅट चेंज करण्याच्या पेक्षा एक सोपी ट्रिक आहे, ज्याच्यामध्ये आपण एंट्री करायच्या अगोदर जस्ट आपल्या कीबोर्डवरचा हा जो ॲपॉस्ट्रोफी आहे तो वापरायचा. तर मी सुरुवातीला ॲपॉस्ट्रोफी टाईप केला आणि त्याच्यानंतर 0 1 2 3 पद्धतीने घेतला. त्याच्यानंतर परत ॲपॉस्ट्रोफी 0 0 1 2 3. आता या ठिकाणी जर तुम्ही तुमचा कर्सर ठेवला तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल द नंबर इन द सेल इज फॉर्मॅटेड ॲज टेक्स्ट ऑर प्रेसिडेड बाय ॲन ॲपॉस्ट्रोफी. तर ॲपॉस्ट्रोफी टाकून आपण असं करू शकतो. तर या ठिकाणी हा जो आपला प्रॉब्लेम आहे की 16 डिजिट आपल्याला अदरवाईज टाकता येत नव्हते. आता इथे सुरुवातीला ॲपॉस्ट्रोफी टाका. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8. परत 1 2 3 4 5 6 7 8. एंटर. हा नंबर जसा तुम्हाला पाहिजे तसा आला. समजा तुम्हाला 4 डिजिट सेपरेट करायचे असतील तर तसंही तुम्ही टाईप करू शकता आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं इथं नंबर दिसेल. तर ह्या ज्या काही आपण आज टिप बघितलेल्या आहेत त्याचा जर आपण व्यवस्थित उपयोग केला तर आपल्याला नंबर्स आणखी टेक्स्ट हे जे आपल्या वर्कशीटमध्ये जे आहे किंवा आपल्या ज्या एक्सेलच्या फाईलमध्ये जे आहे ते चांगल्या प्रकारे वापरता येईल आणि डेटा ॲनालिसिस आपण जे नंतर पुढं करणार आहोत त्याला याचा फायदा होऊ शकेल. जर तुम्हाला ही टिप आवडली असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.